हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. मूठभर मेथी, मूठभर कोथिंबीर, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, जिरी आणि ओवा आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी थोडं कमी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे. एका परातीमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ, त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घातलेलं आहे. तूप घालून झालं की त्याच्यामध्ये आपण मोठा 1 चमचा तीळ घेतलेले आहेत आणि मोठी वाटी भरून धुवून व्यवस्थित निवडून कट करून घेतलेली मेथी घेतलेली आहेत. मेथीचे पराठे बनवणार आहोत, त्याच्यामुळे मेथीचा वापर याच्यामध्ये भरपूर करायचा आहे. आपण जी पेस्ट बनवली होती ती आता परातीमध्ये घालून घेतलेली आहे आणि त्या पाण्यामध्येच, त्या पेस्टमध्येच मीठ घातलेलं आहे. हळूहळू पीठ मळून घ्यायचं आहे. गरज लागली तरच वरून पाणी टाकायचं आहे आणि याचा आपण घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. बेसन पीठ आहे त्याच्यामुळे पाणी जास्त घालायची गरज लागत नाही. हा पहा, अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तुपाचा हात लावून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊयात. त्याच्या आधी मी परत एकदा कणिक व्यवस्थित एकजीव करून घेते. छान स्मूथ झालेलं आहे आपलं पीठ. आपण चपातीला जसा उंडा घेतो तसाच उंडा घ्यायचा आहे. थोडी चपातीसारखं मी लाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तूप लावायचे आणि चौकोनी करायचे. चारी बाजूने दुमडून घ्यायचे आणि त्याचा पुन्हा एक गोल करायचा आहे आणि मग हा पराठा लाटायचा आहे. हे असं याच्यासाठी करायचं आहे की आपण तुपाचा हात लावलेला आहे, त्याच्यामुळे एकदम स्मूथ आणि त्याला खूप छान लेयर येतात आणि खूप सॉफ्ट होतो हा पराठा. त्यासाठी सगळीकडे आणि तुपाचा वापर हा जास्तच करायचा आहे जरा. लहान मुलांसाठी तर हे पराठे खूपच जास्त पौष्टिक आहेत. खूप छान पीठ सॉफ्ट झाले त्याच्यामुळे जास्त एकदम अलगद लाटावं लागते. हे पहा, पराठा आपला लाटून झालेला आहे. तोपर्यंत मी इकडे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तव्यावर अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे आणि लगेच पराठा टाकायचा त्यामध्ये. लो टू मिडियम फ्लेमवरती हा पराठा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पूर्ण गॅसही मोठा अजिबात करायचा नाही आहे. लो टू मिडियम फ्लेमवरतीच पराठा भाजून घ्यायचा आहे. पहा, आपल्या पराठ्याला खूप छान रंग आलेला आहे.
पराठा आता भाजत आलेला आहे, काढून घेऊयात आपण. हा दुसरा पराठा आहे, हाही भाजून घेऊया. मी सगळे पराठे आता करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर. लहान मुलांसाठी हे पराठे खूपच जास्त पौष्टिक आहेत, त्याच्यामुळं आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्या मुलांसाठी हे केले पाहिजे, त्यांना दिले पाहिजे खायला. अशा भाजी चपातीसोबत भाजी खात नाहीत मेथीची मुलं, त्याच्यामुळे असे पराठे करून दिले की जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये मेथी जाते. पहा, आपले पराठे तयार झालेले आहेत. 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ याच्यामध्ये माझे एकूण 6 पराठे तयार झालेले आहेत. पहा किती स्मूथ झालेलं आहे, हे दिसतंय, पाहू शकता तुम्ही. तयार आहे आपला मेथीचा पराठा. चलो बाय.